नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय. त्यासाठी लागणारे साहित्य: हळद, घरचं लाल तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तुमच्याकडे काय काय साहित्य घेतात मच्छी फ्राय करायला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ. एकजीव करायचं आहे व्यवस्थित. गरम मसाला थोडासा, बांगडा स्वच्छ कट करून धुवून घेतलेला आहे. त्याला मीठ आणि लिंबू मारला आहे. पॅन घेतला आहे मच्छी फ्राय करण्यासाठी. तो गरम करून घेतला आहे. त्याच्यानंतर त्यात तेल टाकलं आहे. तेल गरम होईपर्यंत थांबायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून त्या पॅनमध्ये टाकला आहे. परतून घ्यायचं आहे ते. त्याच्यानंतर तेल गरम झालं आहे. बांगडा जो आपण मसाला केला होता बांगडा फ्राय करण्यासाठी, त्यात ते मिक्स करून कोटिंगसाठी साईडला रवा घेतला आहे. त्या रव्यात पण ते टाकून आणि मग पॅनमध्ये सोडायचं आहे तेलात फ्राय होण्यासाठी. मच्छी फ्राय करायला कमी तेल घेतलं आहे कारण जास्त ऑइली होत नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त करू शकताय. असं पटापटा सगळी मच्छी पिठामध्ये नंतर त्या रव्यामध्ये कोटिंग करून फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फ्राय करायचं आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजायचं आहे जेणेकरून कच्चं राहू नये, व्यवस्थित शिजली पाहिजे. वास मस्त सुटलाय. फ्राय केल्यानंतर खूप छान दिसते, टेस्टी झाली होती.